नमस्कार. मी प्रवीण जाधव, ॲज अ आय-टी प्रोफेशनल आणि सीनियर प्रोग्रामर. तर आपण आज एआय या विषयावर माहिती घेऊया. सध्याचं युग हे जे एआयचं युग बोललं जात आहे. त्यामुळे नेमकं एआय काय आहे? एआयबद्दल बरेचसे गैरसमज किंवा बऱ्याचशा माहिती आज सर्वांना मिळत आहे. पण नेमकं एआय काय आहे? एआय खरंच तुमचे जॉब खाणार आहे का? जे प्रेझेंट जॉब करत आहेत, तर त्यांचे जॉब जाणार आहेत का? किंवा नवीन जॉब क्रिएट होणार आहेत का? त्याबद्दल आपण एआयबद्दल माहिती घेऊ, की जेणेकरून जे काही होतकरून तरुण आहेत, ते उच्च शिक्षित आहेत, तर त्यांनी सुद्धा एआयकडे वळलं पाहिजे. यासाठी नेमकं एआय काय आहे, याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवामध्ये जशी बुद्धिमत्ता असते, तशीच संगणकामध्ये, कॉम्प्युटरमध्ये ती बुद्धिमत्ता विकसित करण्याचे तंत्रज्ञान म्हणजेच एआय. तर एआय एआय म्हणजे अ, मानवी जसा विचार करतो माणूस, की आपल्याला काय विचार करायचा आहे, कुठे निर्णय घ्यायचा आहे, नेमकं काय शिकायचं आहे, ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन्स म्हणजे एआय. तर कॉम्प्युटरला मानवी विचाराप्रमाणे ट्रेन करणे, निर्णय क्षमता वाढवणे आणि ज्यातून एकत्रित सर्व गोष्टी होतात, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हटले जाते. तर मूळ एआयचा इतिहास काय आहे? की एआयचा इतिहास हा 1950 मध्ये सुरू झाला. ॲलन ट्युरिंग नावाच्या सायंटिस्टने हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकार हा सुरू केलेला आहे. त्यानंतर 1980 ला एक्सपर्ट सिस्टम तयार झाल्या, की ज्या स्वतः निर्णय घेऊ शकत होत्या. पण 2010 नंतर डीप लर्निंग डीप लर्निंग हा प्रकार सुरू झाला आणि एआयचं युग सुरू झालं खऱ्या अर्थाने. तर एआय आतापर्यंत पाहिलं आपण, तर एआय म्हणजे मानवी विचाराप्रमाणे निर्णय घेणे, विचार करणे, हे संगणकाला बाध्य करणे, याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. तर एआयचे प्रकार काय? तर एक नॅरो एआय त्या एकाच गोष्टीमध्ये इम्प्लिमेंटेशन करणे किंवा निर्णय घेणे, त्याला नॅरो एआय म्हणतात. हा पहिला प्रकार झाला एआयचा, की ज्यामध्ये जसं Google मॅप. तर Googleने पूर्ण जगभर आपले मॅप्स तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केलेला आहे. तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला नॅरो एआय असे म्हणतात. तर दुसरा प्रकार आहे जनरल एआय. जनरल एआय म्हणजे सर्वसामान्य लोक कसे विचार करतात, की जसं आपण Googleमध्ये टाकतो, की मला यूएसची माहिती द्या, यूकेची माहिती द्या किंवा इतर गोष्टीची माहिती द्या. रेसिपी किंवा हॉस्पिटल्स, हॉटेल्स जे काही आहेत त्याची माहिती घ्यायची असली तर आपण सर्च इंजिनचा उपयोग करतो. त्याप्रमाणे जे जनरल एआय यूज करतात, जनरल एआयमध्ये की जे क्वेश्चन आपण टाकतो आणि त्याची उत्तरे भेटतात, त्याला जनरल एआय म्हणतात. तिसरा प्रकार आहे सुपर एआय. तर सुपर एआय हा मानवापेक्षा अधिक पटीने त्याचे इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता वापरतो. त्याला सुपर एआय म्हणतात. तर सुपर एआयचे उदाहरणं म्हणजे, की एखादी कॉम्प्लेक्स सिस्टम बनवणे, की आता एखाद्या ठिकाणी जसं तुम्ही पाहिलं असेल, की एखाद्या बँकेला आपण कॉल करतो, कस्टमर केअरला आणि ते ऑटोमेटेड असतात. ऑटोमेटेड असतात, तर तिथे कॉल केल्यानंतर तुमचे नाव असेल किंवा काय जे असेल, तुमचा अकाउंट नंबर असेल, तर ती सर्व माहिती देतात. तर ते एक सिंपल सुपर एआयचं उदाहरण झालं. पण आता जे काही कॉम्प्लेक्स एआय तयार झालेले आहेत, की जसे की चॅटबॉट्स म्हणा किंवा बरेचसे कॉल्स आहेत, की त्या कॉलवर सुद्धा एआय प्रणाली विकसित करून समोरची कृत्रिम बोलणारी व्यक्ती आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देते. त्याला
सुपर ए आय असे म्हणतात. तर ए आयचे 3 प्रकार आहेत, की नॅरो ए आय, जनरल ए आय आणि सुपर ए आय. तर यामध्ये आता 2010 मध्ये मशीन लर्निंग हा प्रकार विकसित झाला होता. तर मशीन लर्निंग म्हणजे काय? तर मशीन लर्निंग हा एक एआयचाच भाग आहे, की मशीनला म्हणजे संगणकाला ट्रेन करणे. मशीन लर्निंग म्हणजे संगणकाला ट्रेन करणे हा एक मशीन लँग्वेजचा प्रकार आहे. तर त्यामध्ये सुपरवाइज लँग्वेज यूज होते. नंतर अनसुपरवाइज आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग असे 3 प्रकार या मशीन लर्निंगमध्ये आहे. नंतरचा प्रकार आहे डीप लर्निंग. तर डीप लर्निंगमध्ये आर्टिफिशियल न्यूरल्स नेटवर्क्स वापरतात. आर्टिफिशियल न्यूरल्स नेटवर्क्स त्याचा वापर करून जी निर्णय क्षमता, जे डिसिजन मेकिंग तयार होते, त्याला आर्टिफिशियल न्यूरल्स असे म्हणतात. नंतर इमेज, नंतर त्याचं सिक्वेन्स आणि जनरेशन. एखादी इमेज जर तयार करायची असेल, तर बरेचसे Google आहे किंवा ChatGPT आहे, बरेचसे एआयमध्ये आपण इमेज तयार करतो. तर त्यामध्ये डीप लर्निंगचा वापर करण्यात येतो, की इमेज जनरेशन, रिकॉग्निशन, सिक्वेन्स आणि जनरेशन ह्या गोष्टी त्यामध्ये येतात. तर डीप लर्निंग नंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, की बरेचसे एआयमध्ये आता मराठीतही सर्व सर्व ज्या काही रिजनल भाषा असतील जगभरातल्या, त्या भाषेमध्ये एक्सप्लेन केल्या जातं, उत्तरं दिल्या जातात. तर ते नेमका कोणता प्रकार आहे? तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असे त्याला म्हटले जाते, की प्रत्येक जी भाषा आहे त्याचा अर्थ समजून घेणे, की जसं मराठी भाषा आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे किंवा बाहेरची फ्रेंच भाषा आहे, जपानीज आहे. त्या भाषेचा अर्थ समजून घेऊन मशीन त्या प्रकारे इंटरॅक्ट करते. त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असे म्हटले जाते. तर यामध्ये चॅटबॉट्स उपयोगात येतात. नंतर व्हॉईस रिकॉग्निशनचा किंवा व्हॉईस असिस्टंटचा उपयोग केला जातो. नंतर Google ट्रान्सलेट. तर हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचे प्रकार आहेत. तर नंतर कॉम्प्युटर व्हिजन, की ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ यातून नवीन माहिती कळते किंवा प्रोसेसिंग होते. त्याला कॉम्प्युटर व्हिजन असे म्हटले जाते. तर एक यामधला फेस रिकॉग्निशन, नंतर ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि मेडिकल इमेजिंग. तर फेस रिकॉग्निशन म्हणजे की समजा एखादा आरोपी आहे, तर त्याचा शोध लावण्यासाठी फेस रिकॉग्निशनचा उपयोग केला जातो, की वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ज्या इमेज कॅप्चर होतात त्याच्यावरूनही तुम्ही एखाद्या क्रिमिनल्सला पकडू शकतात. तर त्यामध्ये फेस रिकॉग्निशनचा उपयोग होतो. एखादा ऑब्जेक्ट फाइंड करण्यासाठी, की समजा आता नासाने मंगळावर काही उपग्रह पाठवलेले आहेत, सॅटेलाइट्स. तर त्या सॅटेलाइट्समध्ये जे काही ऑब्जेक्ट्स तिथे आढळणार आहेत, त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. नंतर मेडिकल इमेजिंगमध्ये, की जसे एक्स-रे आहे किंवा बाकीचे जे काही मेडिकलच्या टेस्ट आहेत, त्यांना पण रिकॉग्नाइज करण्यासाठी एआयचा वापर केला जातो. तर मुळात एआय म्हणजे नेमकी ती कशावर बेस झालेली आहे? तर यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स, म्हणजे मी टेक्निकली तुम्हाला सांगतो, की यामध्ये नेमके कोणते प्रोग्राम्स यूज झालेले आहेत, कोणते टूल्स यूज झालेले आहेत, की सर्वात महत्त्वाची वापरली जाणारी भाषा म्हणजे पायथॉन, की अनेक वर्षापासून पायथॉन होती, पण अलीकडच्या काळात सगळ्यात डेव्हलप झालेली लँग्वेज, कॉम्प्युटर लँग्वेज म्हणजे पायथॉन. तर लेटेस्ट उदाहरण द्यायचं जर झालं तर तुम्हाला Netflix ही जी ओ-टी-टी आहे, ती पायथॉनवर बेस आहे. नंतर आर, जी डेटा सायन्ससाठी वापरली जाणारी लँग्वेज आहे, आर लँग्वेज. नंतर जावा, जुलिया आणि सी प्लस प्लस ह्या असिस्टंट लँग्वेज एआयसाठी यूज होतात. तर एआयसाठी याच्या व्यतिरिक्त काय आवश्यक आहे, की एक सिंपल जास्त कॉम्प्लेक्स नाही, पण एक थोडंफार आवश्यक असलेले मॅथ तुम्हाला आवश्यक आहे, की आपण शालेय जीवनात म्हणा किंवा 10वी पर्यंत किंवा 10वी नंतर जे सायन्सला असतील त्यांनाही माहिती आहे, की अल्जेब्रा आहे. जसं लिनिअर अल्जेब्रा, नंतर प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स, नंतर कॅल्क्युलस आणि ग्राफ थिअरी. हे मॅथेमॅटिकलचे
सब्जेक्ट असतात, तर याचं थोडंफार नॉलेज तरी तुम्हाला असणं आवश्यक आहे. जसं पायथॉन, आर, नंतर जावा, जुलिया, सी प्लस प्लस याचं थोडंफार नॉलेज जरी असलं आणि सोबत मॅथेमॅटिकल्स, अल्जेब्रा झालं, प्रोबॅबिलिटी झालं, कॅल्क्युलस झालं आणि ग्राफ नेमके काय आहेत हे बेसिक सर्वांना माहिती आहे. तर यांचं एकत्रित नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर एआय मध्ये वापरले जाणारे टूल्स कोणकोणते आहेत? जसं की टेन्सरफ्लो, पायटॉर्च, नंतर केरास, ओपन सीव्ही अशी इत्यादी टूल्स एआय मध्ये वापरले जातात. एआयचा वापर कुठे कुठे होतो, जसं की हेल्थ सेक्टरमध्ये, आरोग्य क्षेत्रात एमआरआय स्कॅन करण्यासाठी त्याचे रिझल्ट्स नेमकं त्यात डिटेक्शन काय आलेले, नेमके त्याचे त्याचा रिपोर्ट्स काय, हे रिकग्नाइज करण्यासाठी एआयचा यूज होतो मोठ्या प्रमाणात. US मध्ये एमआरआयचे रिपोर्ट्स विदिन सेकंदात डिटेक्ट करून त्याचे रिपोर्ट्स बनवले जातात. त्यामुळे इथे मेडिकल सेक्टरमध्ये एमआरआय स्कॅनसाठी आहे. कॅन्सर डिटेक्शनसाठी सुद्धा एआयचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. नंतर तुमचे पेशंट्स इन्फॉर्मेशन किंवा पेशंटचा डाटा रिकग्नाइज करण्यासाठी, अनालाइज करण्यासाठी एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नंतर एज्युकेशन फील्डमध्ये एआयचा वापर इंटेलिजन्स ट्युटरिंग सिस्टीम म्हणजे अर्थात एखाद्याला शिकवणीसाठी सुद्धा विदाउट एनी ह्युमन म्हणजे एकाही माणसाचा उपयोग न घेता इंटेलिजन्स ट्युरिंग सिस्टीम बनवता येते आणि ती बनवलेली आहे. अशा विकसित देशांमध्ये त्या एआयचा वापर एज्युकेशन सिस्टीम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नंतर तुमच्या पर्सनल ट्रेनिंगसाठी सुद्धा एआय हा एज्युकेशन मध्ये यूज होतो, की वेगवेगळ्या विषयाची माहिती घेण्यासाठी, शिकवण्यासाठी एआयचा उपयोग होतो. त्यानंतर एक्झाम आहे. एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन्स असो किंवा त्याच्यात काय डिफिकल्टी आहे, एज्युकेशन सिस्टीम मध्ये येणारे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, तर त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत त्यांचं पण अनालायझेशन करण्यासाठी, शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात एज्युकेशन फील्डमध्ये एआयचा उपयोग होत आहे. नंतर जे शेती आहे, ॲग्रिकल्चर फील्ड आहे, त्यामध्ये सुद्धा एआयचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तिथे ड्रोनद्वारे तुमच्या पिकांचे निरीक्षण केले जाते, त्यांच्यावर पूर्ण मॉनिटरिंग केले जाते आणि तुमच्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी एआयचा उपयोग करून ड्रोनद्वारे शेती पूर्ण विकसित केली जाते. म्हणजे स्मार्ट ॲग्री स्मार्ट ॲग्रीकल्चरद्वारे तुमच्या शेताच्या पिकांची देखरेख ड्रोनद्वारे करण्यात येते. नंतर हवामानावर आधारित सर्व जे रिपोर्ट्स आहेत ते एआय मधूनही विकसित होतात. नंतर तुमच्या शेतीसाठी उपयोगी येणारे खत आहेत, ते खत कसे पाहिजे, किती प्रमाणात पाहिजे, या सर्वांचा एकत्रित उपयोग शेतीमध्ये एआयचा केला जातो. त्यानंतर कीटकनाशकं आहेत, किती प्रमाणात कीटकनाशकं वापरली पाहिजे, नंतर तुमच्या खत किती पाहिजे, त्याचं एकंदरीत सर्व विवरण या एआयद्वारे करता येते. नंतर एआयचा उपयोग बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्येही मोठ्या प्रमाणात होतो, की एखाद्याचं फ्रॉड झालेलं आहे. बरेचसे आपण ऐकतो की एआय वाढलं त्याच्यामुळे हा फ्रॉड पण वाढलेला आहे आणि ते रोखण्यासाठीही एआयचा उपयोग घेतला जातो, की एखाद्याची फसवणूक झाली तर ते रोखण्यासाठीही एआयचा उपयोग घेतला जातो. नंतर जे कर्ज वाटताना किंवा कर्ज एखाद्याचं डिफॉल्ट होऊ शकते, तर यामध्ये सुद्धा एआयचा यूज करून बँकिंग सिस्टीममध्ये लोनच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मॅनेज करता येतात. नंतर फायनान्स सेक्टर किंवा जे शेअर ट्रेडिंग आहे, शेअर मार्केट, तर त्यामध्येही मोठ्या प्रमाणात आता एआयचा उपयोग करून वेगवेगळे बोर्ड्स बनवलेले आहेत, की शेअर मार्केटचा जो ग्राफ आहे तो वरती जाणार का खाली येणार किंवा प्रॉफिट होणार का लॉस होणार, आजचा म्हणजे शेअर्स किती आहेत याची एकंदरीत काटेकोरपणे माहिती
एआयचा उपयोग करून आपण त्यातील असणारे अल्गोरिदम शोधून ॲक्युरेट प्रेडिक्शन ज्याला म्हणतात ते फायनान्स सेक्टरमध्ये, शेअर मार्केटमध्ये आपल्याला करता येते. नंतर एआयचा उपयोग मार्केटिंगसाठीही केला जातो, की जसं वेगवेगळे चॅटबोट्स वापरून, की एखाद्याला आपल्या व्यवसायाची माहिती द्यायची आहे, तर पहिले आपल्याला मेल करावे लागत होते. त्यासाठी खूप सारा वेळ लागणार होता. पण चॅटबोट्स आहे, व्हॉईस असिस्टंट आहे, ईमेल ऑटो रिस्पॉन्स अशा वेगवेगळ्या सिस्टम या एआयमध्ये डेव्हलप झालेल्या आहेत. त्याचा उपयोग करून आपण अगदी कमी वेळात आपल्या बिझनेसची मार्केटिंगही करू शकतो. त्यामुळे एआयचा वापर मार्केटिंग आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एआयमध्ये नेमकं आपल्याला जे नवीन मुलं आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, तर आपल्याला त्यांना करियर करायचे आहे. तर एआयमध्ये नेमके ह्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे, की तुम्हाला सुरुवातीला पायथॉन आली पाहिजे. नंतर मॅथेमॅटिकलचं ज्ञान आलं पाहिजे. एकंदरीत सर्व सिस्टम्स कशा चालतात त्याचे बेसिक नॉलेज तुम्हाला घेता आलं पाहिजे. तर ते झाल्यानंतर तुम्हाला नेमका करिअरच्या संधी काय आहे? की बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात, की एआय एआयमुळे अनेकांचे जॉब जाणार. जसे की अनेक प्रोग्रामर आहेत, की त्या 100 प्रोग्रामरचं एकच काम हा एआय करतो. परंतु एआय चालवण्यासाठी पणही मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे जितके जॉबला धोका एआयमुळे निर्माण झालेला आहे, तितके जास्तीत जास्त जॉब निर्माण होणार आहेत. त्यामुळे एआयमध्ये करियर करण्याची एक उत्तम संधी आहे. याप्रमाणे की 1990 साली कॉम्प्युटरचा उपयोग वाढला होता. त्यामुळे बोलले जात होते, की अनेक माणसांचे रोजगार जाणार. पण कॉम्प्युटरचा वापर करून मोठ्या प्रमाणात भारतात आय-टी सेक्टरमध्ये जॉब निर्माण झालेले आहेत. तसंही आजच्या दृष्टीने एआयचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात एआयमध्ये जॉब निर्माण होणार आहेत. तर नेमके एआयमध्ये कोणते फ्रेशर्स लेव्हलला जॉब असतात. तर एआय ट्रेनी म्हणून एक जॉब असतो. नंतर डेटा एनालिटर म्हणून एक जॉब असतो. नंतर ज्युनियर एम-एल इंजिनियर आणि प्रॉम्प्ट इंजिनियर. 1910 साली अमेरिकेमध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं मोठं प्रमाण वाढलं होतं. आपल्या भारतामध्ये या गोष्टी माहिती सुद्धा नव्हत्या. तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही एआयवर सगळ्यात एक्सपर्ट पोस्ट आहे. त्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला सर्वात जास्त पेमेंट सुद्धा आहे. तर फ्रेशर्समध्ये तुम्हाला ॲज अ एआय ट्रेनी, नंतर डेटा एनालिटर, ज्युनियर एम-एल इंजिनियर आणि प्रॉम्प्ट इंजिनियर हे म्हणून घेतल्या जाते. नंतर त्यामध्ये अनुभव घेतल्यानंतर काही पोस्ट तुम्हाला दिल्या जातात, की डेटा सायंटिस्ट, एआय रिसर्चर, नंतर एम-एल-ओ-पी इंजिनियर, एआय प्रोडक्ट मॅनेजर. तर यामध्ये टॉप रिक्रुटर आहेत Google, Microsoft, TCS, Infosys, Wipro, Amazon, NVIDIA. आजच्या घडीला सगळ्यात मोठे रिक्रुटर आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाखाचे पॅकेज तुम्हाला मिळू शकते. अनेक स्टार्टअपही कंपन्या आहेत. त्यामध्ये फ्रॅक्टल नावाची कंपनी आहे किंवा मॅडस्ट्रिक्ट नावाची कंपनी आहे. ह्या सर्व कंपन्या एआयसाठी जॉब देतात. तर एआयमध्ये करियर करण्याचा हा एक उत्तम संधी आहे आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात कुठलाही जास्त मोठा खर्च न करता अगदी तुमच्या लेव्हलला स्वतः तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता. तर नेमक्या त्या कशा शिकता येईल याची मी पुढे माहिती देईलच. एआय शिकण्यासाठी आवश्यक कोर्सेस कोणते आहेत? की Courseraमध्ये मशीन लर्निंगचा कोर्स आहे. नंतर Google एआय सर्टिफिकेशनचा कोर्स आहे. CDACमध्ये सुद्धा एआयचा प्रोग्राम आहे. नंतर IIT बॉम्बेमध्ये एआय, एम-एल आणि NPTEL यांचे सुद्धा कोर्सेस आहे. MITमध्ये पण हा कोर्सेस आहे. तसेच अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत, की ज्यामध्ये मोफत फुकट तुम्हाला शिकता येईल. त्यामध्ये एआय फॉर एव्हरीवन नावाचा कोर्स आहे. 4 आठवड्याचा कोर्स आहे. नंतर Udemy एआय मास्टरी हा 3 महिन्याचा कोर्स आहे. ते फी चार्ज करतात. CDAC पीजी लेव्हलचा कोर्स आहे 6 महिन्याचा. तोही काही 70,000 ते 80,000 रुपये फीस घेऊन तेही प्रिपेअर करून देतात मुलांना. तर ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर एआय क्षेत्रात
सरासरी पेमेंट तुम्हाला डेटा सायंटिस्टसाठी 6 लाख ते 20 लाखापर्यंत पॅकेज आहे. मशीन लर्निंग इंजिनिअरसाठी जवळपास 5 लाख ते 15 लाख पर्यंतचं पॅकेज आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरसाठी 4.5 ते 12 लाख पॅकेज आहे. म्हणजे हे वेगवेगळे असू शकते. एक मी सरासरी त्याचं जे पॅकेज आहे ते सांगत आहे. नंतर एआय प्रॉडक्ट मॅनेजर म्हणजे सर्वात हायेस्ट पोस्ट आहे एआयमध्ये. तर याचे 12 लाख ते 30 लाख पॅकेज आहे. जर फॉरेनमध्ये गेले तुम्ही तर समजा यूएस आणि यूके साइडला तर हे कोटीमध्ये याचं पॅकेज आहे. तर एआयमध्ये विविध संधी आहेत आणि हे बेसिक कोर्सेस आहेत. तर हे बेसिक कोर्सेस शिकण्यासाठी तुम्ही बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. मी तुम्हाला याची डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती देईलच. परंतु तुम्ही स्वतः ह्या गोष्टी करू शकता किंवा जे काही जाणकार आहेत यामधले त्यांची मदत घेऊन तुम्ही तुमचं करिअर डेव्हलप करू शकता. की जसे की YouTubeला अनेक कोर्सेस अवेलेबल आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटर एक असणे आवश्यक आहे. Pythonचं नॉलेज घेणं पण आवश्यक आहे. नंतर वेगवेगळे टूल्स आहेत. तर ते टूल्स कसे सेटअप करायचे, बेसिक सुरुवात कशी करायची, प्रत्येक ट्युटोरियल कसं रीड करायचं, कसा अभ्यास करायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि हे सर्व गोष्टी अनुकरून तुम्ही एआयचं तुमचं स्किल डेव्हलप करू शकता आणि एक फ्रेशर लेव्हलला तुम्ही जॉब अप्लाय करू शकता. अनेक कंपन्या आहेत, की त्या तुम्हाला ॲज अ फ्रेशर स्टायपेंड म्हणून तुम्हाला घेऊ शकतात आणि एक अनुभव आल्यानंतर तुम्हाला तिथे रिक्रुटमेंट मिळेल आणि हा जॉब एक स्टेबल जॉब आहे आणि एक फ्युचरिस्टिक जॉब असल्यामुळे हा एक चॅलेंजिंग पार्ट जरी असला, तरी महत्त्वाचा पार्ट आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात करिअर होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला जर सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा जर करिअर करायचं असेल, तर तेही एआय सोबत मोठा चान्स आहे. कारण एआयचा उपयोग करून अनेक फ्रॉड जगभर होत आहेत हॅकर्सद्वारे. तर ते रोखण्यासाठी तुम्ही सायबर सिक्युरिटीचा कोर्सेस करून एआय सोबत दोन्ही गोष्टी करू शकता आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात पॅकेज बनवता येईल. जर असे काही जॉब्स किंवा अशा काही गोष्टी असतील, तर मी वेळोवेळी याची माहिती देईलच. तर ह्या बेसिक गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट्स स्वतः विकसित करणे आवश्यक आहे, की एखादा चॅटबॉट बनवणे, नंतर फेस रिकॉग्निशन सिस्टम बनवणे, नंतर स्टॉक मार्केटचं प्रेडिक्शन कसे करण्याचे त्याचा प्रोजेक्ट बनवणे, नंतर वेगवेगळ्या भाषांचे ट्रान्सलेट कसे करणे, याचे प्रोजेक्ट्स बनवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक माहिती मिळेल, एक ट्रेन व्हाल. त्याद्वारे तुम्ही अनेक कंपन्यांमध्ये अप्लाय करू शकता. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एआय शिकण्याची, करिअर करण्याची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पायथॉन शिकणे. नंबर 2 मशीन लर्निंग बेसिक्स म्हणजे मशीन लर्निंगमध्ये बेसिक काय आहे, की लिनियर रिग्रेशन, डिसिजन ट्री ह्या गोष्टी आहेत. तर ह्या शिकणे आवश्यक आहे. नंतर एआयच्या रिलेटेड जे काही कोर्सेस असतील ते पूर्ण करणे. नंतर प्रोजेक्टवर काम करणे. जसे मी सांगितले, की चॅटबॉट बनवणे, व्हॉईस असिस्टंट असेल किंवा फेस रिकग्निशन सिस्टम असेल, स्टॉक मार्केट असेल किंवा ट्रान्सलेशनच्या रिलेटेड एखादा प्रोजेक्ट असेल तो कंप्लीट करणे. त्यामुळे तुम्हाला एक अनुभव येईल आणि या एआयमध्ये तुम्ही हळू-हळू एक्सपर्ट होऊन जाल. त्यामुळे ही भाषा पायथॉन शिकणे महत्त्वाचे आहे. मशीन लर्निंग शिकणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट करणे आवश्यक आहे. वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह या प्लॅटफॉर्मवर चालत असतात. त्यामध्ये सुद्धा भाग घेणे आवश्यक आहे. तर या सर्वांचा एकंदरीत ज्यांना एआयमध्ये करिअर करायचं आहे, त्यांनी एकत्रित विचार करावा आणि आपले करिअर एआयमध्ये करावे. याला उज्ज्वल भविष्य आहे. येणाऱ्या काळात एआयचं खूप महत्त्व वाढणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जॉब निर्माण होणार आहेत. त्यामुळे एआयकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमचे ग्रॅज्युएशन कुठलेही असो, परंतु तुम्हाला जर एआयमध्ये आवड असेल, तर तुम्ही एआयमध्ये करिअर करू शकता. पायथॉन लँग्वेज शिकू शकता, मशीन लर्निंग शिकू शकता, वेगवेगळे मॅथेमॅटिक्सच्या
गोष्टी तुम्ही अवगत करू शकता आणि फायनली तुम्ही एआय मध्ये येऊ शकता. तर ज्यांना यामध्ये करिअर करायचं असेल त्यांनी निश्चितच याचा विचार करावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.